शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येत आहेत की हळद पिकाचं पाणी व्यवस्थापन कशा प्रकारे करायला पाहिजे। तर शेतकरी मित्रांनो, मी याच्या आधी आपल्या व्हिडिओमध्ये यूट्यूब चॅनलवर याची माहिती मी बऱ्याच व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये मी देतच असतो। तर चला तर आता शेवटचं पाणी व्यवस्थापन कशा प्रकारे करायला पाहिजेत आणि या स्टेजमध्ये कसं पाणी द्यायला पाहिजे याची माहिती तुम्हाला मी आज सांगतो। तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांचे फोन म्हणजे शेतकरी कन्फ्युजनमध्ये आहेत की पाणी किती दिवसाला द्यायला पाहिजेत, किती दिवस द्यायला पाहिजेत, कारण आता शेतकऱ्यांचं पाणी कमी झालेलं आहे, ते चिंतेत आहेत। त्याच्यामुळे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये त्याची तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, हळद पिकामध्ये तुम्हाला जर जमीन चांगली असेल तर तुम्ही 8 दिवसाला एकदा त्याला पोटभर पाणी देऊ शकता। 8 दिवस जे काही आपला साठा आहे तो साठा करू शकता आणि 8 दिवसाला एकदा त्याला पाणी जर दिलं तर तुम्हाला तुमच्या हळदीमध्ये कुठलाही त्याचं कमतरता भासणार नाही, योग्य प्रमाणात तुमचं त्याचं पाणी जाणार आहे। आणि या 8 दिवसाला एकदा पाणी दिल्यानंतर तो 8 दिवसामध्ये जो वापसा होणार आहे त्या वापशामध्ये आपल्या हळद पिकाच्या शेंगाची कांडीची चांगल्या प्रकारे वाढ होणार आहे। तुमच्या जमिनीमध्ये विहिरीला पाणी जरी भरपूर असेल तर तुम्ही त्याच्या प्रमाणात त्याला पाणी देऊ नका। कमीत कमी 8 दिवस, चांगली जमीन असेल तर तुम्ही 10-12 दिवसापर्यंत देऊ शकता। तसेच आता हळद पिकाची जी मधली सरी आहे, ही सरी आहे, या सरीमध्ये आता मोठ्या प्रमाणात भिगा पडलेल्या आहेत। आतापर्यंत आपण त्याला पाणी दिलेलं नाही, त्यामुळे एकदा तुम्ही दांडपाटानं हलकं पाणी त्या सरीनेही देऊ शकता। त्यामुळं काय होईल, हळद पिकाच्या जे काय आता शेवटच्या स्टेजमध्ये खाली खोल मुळ्या गेलेल्या आहेत त्या मुळ्यालाही पुरेपूर पाणी मिळेल आणि आपल्याला त्याचा चांगल्या प्रकारे फायदा होईल। तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला आपल्या हळदीला शेतकऱ्यांची हळदीची आज लागवड झालेली आहे, त्यांना तारीख माहीत असते। त्या तारखेपासून त्यांनी पुरेपूर 8 महिने पुरेपूर त्या लागवडीपासून त्या हळदीला आपले 8 महिने झालेत तेव्हाच त्यांनी आपल्या हळदीचं पाणी बंद करायचं आहे। तसंच त्याची काढणी तुम्हाला 9 महिने पूर्ण होस्तर काढायची नाही, पूर्ण पानातला रग खाली जाईपर्यंत काढायची नाही। त्याची माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेलीच आहे, कशा प्रकारे त्याचा फायदा होणार आहे, त्याच्या कशामुळे तुमची जी घट होती त्या घटेपासून तुम्ही वाचणार आहेत, मार्केटमध्ये तुम्हाला त्याचा भाव चांगला मिळणार आहे, ही माहिती तुम्हाला दिली होती। तर शेतकरी मित्रांनो, पाणी व्यवस्थापन जर तुम्ही निश्चित अशा प्रकारे जर केलं तर तुमच्या शेंगाची जी कांडीची जी वाढ होणार आहे, या कांडीची वाढ चांगल्या प्रकारे होते। आणि नक्कीच तुम्ही जर सारखं पाणी देऊन बघा, तुमच्या शेंगाची चांगल्या प्रकारे वाढ होणार नाही, तुम्हाला किडीपासून त्याच्यावर मोठ्या प्रमाणात त्याचा सामना करावा लागेल, बुरशीपासून सामना करावा लागेल आणि उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येणार आहे। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, पाणी व्यवस्थापन करताना जसे तुमचे आता तुम्हाला मी सुरुवातीपासून सांगतो, म्हणजे हळद पिकाचे फुटवे निघेपर्यंत हळदीला कितीही पाणी द्या तुम्ही, काही अडचण नाही। म्हणजे हळद पिकाची जी वाढ असते त्या स्टेजमध्ये तुम्ही हळदीला पाणी कितीही होऊ द्या, ऑलरेडीच पाणी भरून असतो त्यावेळेस वरचा, त्या अवस्थेमध्ये आपल्या हळद पिकाला काही होत नाही। मात्र म्हणजेच हळद पिकाला साधारणतः 60 दिवस पूर्ण झाल्यानंतर, हळद पिकाला फुटवे निघाल्यानंतर तिथून पुढं आपल्याला हळद पिकाचं पाणी व्यवस्थापन खूप महत्त्वाचं आहे। आणि ज्या शेतकऱ्यांचा तुम्ही बघू शकता, यावर्षी हळद पिकाला मोठ्या प्रमाणात 30-30, 40-40, 50-50% हळद पिकाला सड लागलेले आहेत। याचं एकमेव कारण म्हणजे पाणी व्यवस्थापन नाही। ज्या शेतकऱ्यांच्या हळदीमध्ये पाणी व्यवस्थापन आहे, वापसा आहे, त्या हळद पिकाच्या शेतकऱ्यामध्ये हळदीला सड नाही। आज मी या 3 एकरच्या प्लॉटमध्ये, याच प्लॉटमधला मी एक व्हिडिओ टाकला होता तुम्हाला, फक्त 2 गुंठ्यामध्ये सड लागलेली। ज्या 2 गुंठ्यामध्ये आमचं सारखं 6 दिवस पाणी जात होतं, 6 दिवसाच्या आतमध्ये पाणी जात होतं, 6 दिवसाच्या आतमध्ये, त्याच 2 गुंठ्यामध्ये फक्त सड लागलेली आहे। त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला यूट्यूबवर दिलेला आहे, तुम्ही बघू शकता। आणि हा बाकीचा जो क्षेत्र आहे, तुम्हाला एकही झाड कुठेही तुम्हाला सड दिसणार नाही, काही दिसणार नाही। का तर आम्ही त्याचा व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन त्या म्हणजे त्या पद्धतीने केलेलं आहे आणि याचा सगळ्यात मोठा फायदा आपल्याला होणार आहे। त्याच्यापासून तुमची जी फुटवेमधील समस्या आहे, सडीची समस्या आहे, ही मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे। त्यासाठी शेतकऱ्यांना पाणी व्यवस्थापन करताना 60 दिवसानंतर हे जशी जमीन असेल, चांगली जमीन असेल तर 8, 10, 12 दिवसापर्यंत पाणी देऊ नका, हलकी जमीन असेल तर 6-7 दिवस तरी पाणी देऊ नका। ह्या स्टेपमध्ये तुम्ही पाणी व्यवस्थापन करा। अतिच हलकी असेल तर तुम्ही 5 दिवस, जसं आपल्याला कळतेच पाणी आता आपल्याला पिकाला लागते का नाही, त्यानंतरच त्याला पाणी देत राहा। त्याच्यामुळे तुम्हाला मोठ्या प्रमाणात हळदीमध्ये कुठल्याही पिकामध्ये असंच पाण्याचं व्यवस्थापन हे करत जा आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे त्याचा फायदा झालेला दिसून येईल। तर शेतकरी मित्रांनो, अशा शेतीविषयक माहितीसाठी आपल्या कृषी सेवा समर्पण या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद। आपलाच कृषी मित्र शिवाजी कोटकर।